नमस्कार. नमस्कार. प्रवास आत्मनिर्भरतेचा, महिला उद्योजकांच्या प्रेरणेचा या सलग 50 दिवस चालणाऱ्या फेसबुक लाईव्ह सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जसं मी आतापर्यंत म्हणत आले, 4ची चहाची वेळ आणि महिला उद्योजकांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास हे आता कॉम्बिनेशन व्हायला लागलेलं आहे प्रत्येक आपल्या मैत्रिणीचं. ते सलग 50 दिवस आपण असंच सुरू ठेवणार आहोत. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि आवेग फाउंडेशन या दोहोंच्या संयुक्त विद्यमाने आपण सलग 50 दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी महिला उद्योजकांचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि ती प्रेरणा आपल्या व्यवसायामध्ये उतरवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या आपल्या यशस्वी महिला उद्योजिकेला. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. आजच्या आपल्या यशस्वी महिला उद्योजिका आहेत प्रोफेसर वैशाली गवाणकर मॅडम. त्या ब्लॉगिंग एक्सपर्ट आहेत, ऑथर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजी प्लॅनर आहेत, जी आत्ताच्या काळाची गरज आहे आणि कोरोनानं तर त्याची आपल्याला म्हणजे महत्त्व पटवून दिलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास त्यांच्यासोबतच. मॅडम तुमची परवानगी असेल तर आपण सुरुवात करायची मुलाखतीला. हो, नक्कीच नक्कीच. तुमचा 16 वर्षाचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे मॅडम. त्या शिक्षण क्षेत्रातल्या अनुभवाबद्दल जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. हो, नक्की प्रणोती. पण सुरू करण्यापूर्वी तुमचे खूप मनापासून धन्यवाद, की तुम्ही मला शोधलत आणि ह्या प्लॅटफॉर्मवर येण्याची संधी दिलीत. त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या संस्थेचे मनापासून आभार. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी 16 वर्ष एज्युकेशन फील्डमध्ये काम केलं. मी एक शिक्षिका म्हणून माझा करिअरची सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग मी बी-एड, एम-एड, मास्टर ऑफ एज्युकेशन कंप्लीट करून बी-एड कॉलेजला ॲज अ टीचर एज्युकेटर म्हणून जॉब केला. तिकडे मी एज्युकेशनल सायकॉलॉजी हा विषय शिकवायची आणि मग सायकॉलॉजी शिकवताना तो माझ्या फार जवळचा विषय वाटायचा मला, की जेव्हा आपण एखाद्याबद्दल जाणून घे आणि मग त्यांना त्या पद्धतीने लर्निंग एक्सपिरियन्सेस देणं, हे मुलांना शिकवणं हे मला खूप छान वाटायचं. आणि तो माझं आवडीचं काम होतं. पण एक प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग येतो, की ती आई होते आणि तिला थोडा ब्रेक घेण्याची गरज असते आणि ते माझ्याही आयुष्यात झालं. मला मुलगा झाल्यानंतर मी काही दिवस ब्रेक घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यासोबत जेव्हा मी ब्रेक घेतला त्यावेळी मला म्हणजे जाणवलं, की नाही मी खूप छान आई पण होऊ शकते. आणि मला तो प्रवास जास्त मला जवळचा वाटला. म्हटलं नाही मला आय आय वॉन्ट टू बी विथ माय किड. म्हणून मग मी जॉबमधनं रिझाइन केलं. मग रिझाइन केल्यानंतर मी 3 वर्ष पूर्णपणे त्याच्यासोबत घालवली. पण कसं आहे कुठेतरी आपण स्वस्थ नाही बसत. जरी आपण घरी असलो ना, तरी जेव्हा आपलं काही आतून असतं ते आपल्याला स्वस्थ नाही बसू देत. मग त्यानंतर मी IIT मुंबईची एक एक्झाम दिली. तिथे एफिलिएटेड कंपनी होती इनोपन टेक्नॉलॉजीज. तिथे मी ॲज अ एज्युकेशन ऑफिसर म्हणून जॉइन झाली. आणि तो पण प्रवास माझा खूप छान होता. आणि तिथे टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर एज्युकेशन संदर्भामध्ये आम्ही लिटरसी द्यायचो स्कूलमध्ये जाऊन. शिक्षकांना कॉम्प्युटर एज्युकेशन बद्दल अवेअर करणं आणि नवीन-नवीन टेक्नॉलॉजी शिकवणं, नवीन येणाऱ्या ज्या मेथड्स आहेत एज्युकेशन मधल्या त्या वापरायच्या कशा ते सगळं शिकवणं, हे सगळं माझं काम होतं. पण परत घरी थोडंसं मुलाचं सांभाळायचा प्रॉब्लेम व्हायचा. पण म्हणून मी तो जॉब परत तिथनं मी रिझाइन केलं अँड आय स्टार्ट माय जर्नी ॲज अ एंटरप्रेन्योर. मग मी माझी स्वतःची टॉय लायब्ररी सेट केली आणि खरं तर तो माझा पहिला बिझनेस होता. तो पण मी छान 4 वर्ष लायब्ररी चालवली. मग त्यानंतर मी माझं काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं. कारण मी मुळातच शिक्षक होती, मास्टर ऑफ एज्युकेशन होतं आणि एज्युकेशन फील्डमधली चांगल्या पद्धतीने नॉलेज होतं आणि ते नॉलेज मुलांना मिळावं आणि विशेषतः पॅरेंट्सला. कारण बरेचदा ना पॅरेंट्स मुलांपेक्षा जरा जास्त जागरूक असतात किंवा थोडं त्यांना गाईडन्सची खरं तर त्यांना गरज असते. मुलं रिलॅक्स असतात. मुलांना माहिती असतं काय करायचं. पण पालकांचं तसं नसतं. अरे काय होईल याचं? मग पॅरेंट्स काउन्सिलिंग सुरू केलं. ते सेशन्स पण चांगले चालायला लागले. मग मी टॉय लायब्ररी बंद केली आणि फुल कॉन्सन्ट्रेशन मी माझं काउन्सिलिंगवर केलं आणि त्याच्याशीच रिलेटेड मी माझी संस्था स्थापन केली, ज्याचं नाव आहे ज्ञानमुद्रा एज्युकेशन. येस, फार सुंदर ओळख सांगितलीत मॅडम. 2 जॉबचा अनुभव आणि जसं प्रत्येक महिलेला करावं लागतं. एक टर्निंग पॉइंट येतो, पहिल्या लग्नाच्या वेळेला येतो, दुसरा आई होताना येतो. परत काही अडचण आली तरी आपल्याला तिथं थांबावं लागतं आणि ते ब्रेक घेऊन
तुम्ही पुन्हा एक नवी उमेद दाखवलीत आणि मला वाटतं टॉय लायब्ररी तुम्ही ज्या काळात सुरू केली असेल ती अत्यंत इनोव्हेटिव्ह कल्पना असणार आहे त्या ह्याच्यामधली आणि म्हणून फार सुंदर रीतीने तो तुमचा बिझनेस चालला असणार आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की पालकांना जास्त काउन्सिलिंगची गरज आहे ह्याच्याशी मीही सहमत आहे. कारण आता आमच्या मुलांना ज्यावेळेला आम्ही बघतो, तुला फार टेन्शन असतं मम्मी, अगं आमचं एकदम कूल असा त्यांचा एक अप्रोच असतो, पण त्याच्या आधी आम्हाला जास्त टेन्शन आलेलं असतं. सो काउन्सिलिंग नीड्स पॅरेंट्स मोस्ट हे मला फार पटलं. आणि आता जसं तुम्ही म्हटलात की ज्ञानमुद्रा एज्युकेशनची तुम्ही स्थापना केली. सो ह्या ज्ञानमुद्रा एज्युकेशन बद्दलच आम्हाला म्हणजे त्याचा उद्देश काय आणि त्या माध्यमातून काय काय काम चालतं हे सांगाल का? नक्कीच. सी कसं असतं प्रणवती, मुलं मोठी होतात पण आई कधी मोठी होत नाही. आई आईच असते. म्हणजे अगदी मूल 50 वर्षाचं झालं ना तरी आई आईच असते. आणि जेव्हा टीनेजर्स मुलं होतात ना, त्यावेळी एक त्यांचं वेगळं विश्व असतं. त्यांना एक कुठेतरी हा आयुष्यातला मेन मेन भाग म्हणजे टर्निंग पॉइंट म्हटला जातो, की यावेळी जर निर्णय योग्य ठरलेत ना, तर पुढे त्यांचं आयुष्य पण चांगल्या पद्धतीने होतं. आणि ह्या एजमध्ये ना, मुलं खूप कन्फ्यूज असतात. आणि विशेष म्हणजे आता जे इंटरनेट आलं आणि इन्फॉर्मेशनचं ओव्हरलोडिंग झालंय, त्यामुळे कन्फ्युजन आणखी वाढलंय. त्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या दिशेला जायचं, आपली आवड काय आहे, त्याच्यानुसार आपले गोल्स कसे सेट करायचे हे मुलांना माहिती नसतं. आणि त्यात वरून पॅरेंट्सचं प्रेशर असतं. पॅरेंट्सला पण सोशल प्रेशर असतं, की बाबा माझ्या मुलांनी काहीतरी करायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींमधनं त्यांना काउन्सिलिंगची गरज असते आणि असा एक कोणीतरी मदतनीस हवा असतो ना, की जो ह्या सगळ्यांमध्ये सुवर्ण मध्य साधेल. मुलांना असं वाटत असतं मार्कांची काही विशेष गरज नाहीये. आपल्याला ऍडमिशन मिळेल, पण पॅरेंट्सला माहिती असतं की याला चांगले मार्क्स मिळायला पाहिजे. म्हणून आम्ही त्यावर एक प्रोग्राम डिझाइन केला होता, द सिक्रेट ऑफ अकॅडमिक अचिव्हमेंट. अरे वा. म्हणजे त्यातनं आम्ही मुलांना हे जाणीव करून द्यायचो, की तुमच्यामध्ये काय इंटेलिजन्स आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही कुठलं करिअर निवडायला पाहिजे. मग त्यानुसार चांगले कॉलेजेस काय आहे, त्याची कट ऑफ लिस्ट किती असते, मग तुम्हाला किती मार्क मिळवावे लागतील. अशा पद्धतीने जेव्हा आम्ही त्यांना एक उत्तेजन द्यायचो ना, त्यावेळी मुलं स्वतःहून अभ्यास करायला लागायचे. मग पॅरेंट्स पण आश्चर्यचकित व्हायचे, "अरे तुम्ही काही न बोलता मुलं कशी अभ्यास करताय?" आणि अभ्यासाच्या पण काउन्सिलिंगची आम्ही जादू, सोप्या-सोप्या पद्धती काय काउन्सिलिंगची जादू म्हणावी लागेल ही. येस, काउन्सिलिंगची जादू. आणि ना अभ्यासाच्या पण आम्ही त्यांना ना अशा युनिक काही पद्धती सांगितल्यात, कारण ऑलरेडी एज्युकेशनिस्ट लोकांनी ना खूप सारा रिसर्च करून चांगल्या पद्धती शोधलेल्या आहेत. पण त्या मुलांपर्यंत पोहोचत नाहीये. कुठेतरी गॅप आहे. कारण ती बऱ्याचशा शिक्षकांना पण त्या अपडेटेड माहिती नसते. ऍक्च्युअली टेक्नॉलॉजी, पेडागॉगी, कंटेंट याचं प्रॉपर कॉम्बिनेशन स्टडीमध्ये असायला पाहिजे. पण ते बऱ्याच ठिकाणी नसतं. मग ते काम आम्ही केलं आणि काही इनोव्हेटिव्ह पद्धत घेऊन त्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. मग हे करत असताना माझी जेव्हा संस्था मी निर्माण केली, त्यावेळी मला गरज पडली मार्केटिंगची. कारण मी पूर्वी जॉब करायची, मला तिकडे मार्केटिंगचं काम नव्हतं. तिकडे ऑलरेडी 100 मुलं माझ्यासमोर बसलेली असायची. पण जर माझ्या माध्यमातून लोकांसमोर जायचंय, तर मला मार्केटिंग करावं लागलं. मग हे मार्केटिंग कसं करायचं? तर मग मी मार्केटिंगचे पण काही कोर्सेस केले, डिजिटल मार्केटिंगचे कोर्स केले. मग त्यात मला सगळ्यात जवळचा विषय वाटला तो ब्लॉग. हम्म. कारण ऑलरेडी माझा सायकॉलॉजी विषय होता बरोबर. आणि मला माहिती होतं, की जर आपल्याला काही सेल करायचं आहे, तर कस्टमर सायकॉलॉजी किती महत्वाची आहे. मी लर्नर सायकॉलॉजी ऑलरेडी शिकलेली होती. त्यातनं मला कस्टमर सायकॉलॉजी शिकायला काही फार वेळ नाही लागला. म्हणजे मी इझिली त्यातनं शिफ्ट होऊ शकले. मग ह्यातनं आम्ही उद्योजकांसाठी पण, उद्योजकीय स्किल डेव्हलप होण्यासाठी पण काही कोर्सेस ज्ञानमुद्रा एज्युकेशनच्या अंडर आम्ही सुरू केले. ज्ञानमुद्रा मध्ये प्रत्येकाला एक्सपोनेन्शियली ग्रो होण्यासाठी जे स्किल आहेत ते देण्याचं काम ज्ञानमुद्रा एज्युकेशन करणार. वाव, दॅट्स ग्रेट. हा आपला ज्ञानमुद्राचा उद्देश आहे. येस. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर विद्यार्थी, पालक आणि आता जसं तुम्ही सांगितलं की एंटरप्रेनरशिप स्किल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा ज्ञानमुद्रा एज्युकेशन चांगल्या पद्धतीनं काम करते. आणि आपला शेवट ज्या ह्याच्यावर झाला ब्लॉगरवरती, मला वाटतं ब्लॉगर ही कन्सेप्ट अगदी 5 ते 10 वर्षापूर्वी भारतामध्ये एवढी रूढ नव्हती. कारण तेवढं वाचणं म्हणा किंवा मराठीमध्ये असेल तेवढं साहित्य अवेलेबल नव्हतं ब्लॉगिंगचं आणि याचं सगळं. पण आता ते भारतीयांमध्ये येऊ घातलेलं आहे आणि ब्लॉगर ही कन्सेप्ट मला वाटते रुजायला लागलेली आहे आता. पण म्हणावं तेवढं ब्लॉगिंग बद्दलचं नॉलेज
आताच्या युवा पिढीला असेल किंवा व्यावसायिकांना आपण म्हणू, ज्यांच्यासाठी आपण आता सेशन घेतोय, तेवढं नॉलेज त्यांना नाहीये. तर या माध्यमातून आपण ब्लॉगिंग बद्दल सांगू शकतो का आपल्या उद्योजकांना, आपल्या मैत्रिणींना किंवा जे कोणी आपले प्रेक्षक असतील त्यांना? ब्लॉगिंग ही काय कन्सेप्ट आहे? आपल्या आयडियाज, आपले एक्सपिरियन्स, आपले अनुभव हे जर आपल्याला जगासोबत शेअर करायचे असेल ना, तर ब्लॉगिंग इज द बेस्ट ऑप्शन. ओके. आणि बरेचदा काय होतं माहितीये प्रणोती, आपण ना एक्सप्रेसच होत नाही. बरोबर. म्हणजे फक्त बिझनेससाठी ब्लॉगिंग ती गोष्ट वेगळी आहे, पण आपल्या पर्सनल लाईफ मध्ये पण ना आपल्याला एक आउटलेट हवं असतं. आणि नक्कीच. ह्यामध्ये काय असतं, एक आपल्याला थोडी भीती असते, की समजा जर मी माझ्या घरच्यांजवळ माझं काही बोलली, तर त्यांना दुःख होईल, त्यांना थोडा त्रास होईल. मित्र-मैत्रिणींजवळ बोलली, तर ते दुसऱ्यांना सांगतील, की "अरे, हिचं बघ कसं आहे." आणि आपल्याला कुठेतरी एक तो सोशल क्वेश्चन पण असतो आपला आणि आपण ते थोडंसं घाबरतो त्या गोष्टींना. आणि घरात जर म्हणजे असं नवऱ्याजवळ किंवा बायकोजवळ बोललं, तर तो पण एक वेगळा विषय होऊ शकतो. कारण तो एक परत वेगळा विषय आहे, की समजा त्यांचं भांडण झालं, कोणी काय काढलं, तर ती पण भीती मनामध्ये असते. बरोबर. मग हे एक्सप्रेस करायचं कुठं? कारण एक्सप्रेस होणं खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. ब्लॉगिंगची आज देखील ब्लॉगिंगचं महत्त्व कमी झालेलं नाहीये. बरोबर. माझं सांगितलं, की सगळ्यात जवळचा विषय वाटला मुळातच माझी केली ब्लॉगिंग त्यावेळी आपल्याला बऱ्याच आयडिया असतात. आपण त्या एक्सप्लोर करत असतो. आपण त्याचे माइंड मॅप्स बनवत असतो किंवा कुठेतरी लिहून ठेवत असतो. आता आपल्याला ह्या क्षणाला हे वाटतं. मग थोड्या वेळ मॅडम आवाज येतोय माझा? हॅलो? हॅलो? तुमचा आवाज ब्रेक होतोय मॅडम. हॅलो? आवाज ब्रेक होतोय मॅडम तुमचा. हॅलो. हा, आता येतोय. हा. ब्लॉगिंगच्या आयडिया एक्सप्लोर हा. तुम्ही. हां. कसं असतं आपल्याला प्रत्येकाला ना एक सोशल आउटलेटची गरज असते. बरोबर. बरेचदा आपल्याला एक आयुष्याच्या वेगळ्या-वेगळ्या वळणावर कोणाला काही सांगण्याची गरज असते आणि ती सांगण्याची पण भीती वाटते, की पॅरेंट्सला घरामध्ये सांगितलं तर त्यांना टेन्शन येईल. मित्रांना सांगितलं किंवा मैत्रिणींना समाजामध्ये दुसऱ्या कोणाजवळ बोललं तर ते सगळीकडे हे होईल. मग अशा वेळी ब्लॉगिंग एक बेस्ट ऑप्शन असतो, की जिथे आपण स्वतःला एक्सप्रेस करू शकतो. पर्सनल ब्लॉगिंग हा पण एक खूप चांगला ऑप्शन असतो, की जो फक्त स्वतःला शोधण्यासाठी तुम्ही वापरू शकता. बरोबर. ब्लॉगिंगमध्ये असे पण काही सेटिंग्स असतात, की ती जी पर्सनल डायरी सारखं तुम्ही यूज करू शकता. म्हणजे असे जर तुम्ही डायरीमध्ये लिहिलं ना, तर ते कुठून कोणी वाचेल. पण इथे विथआऊट युअर परमिशन नो वन कॅन रीड यू. सो डेफिनेटली. दिस इज द बेस्ट ऑप्शन टू एक्सप्रेस युअरसेल्फ. म्हणून मग मी ब्लॉगिंग सुरुवात केली. मग यातनं बिझनेस ब्लॉगिंगवर टर्न झालं. कारण एक नॉर्मल ब्लॉगिंगचा साधारणतः उद्देश हाच असतो स्वतःला एक्सप्लोर करणं, स्वतःला धीर देणं. पण त्याचबरोबर बिझनेस ब्लॉगिंग देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण आपला बिझनेस जर आपल्याला वाढवायचा असेल ना, तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं लीड जनरेशन. लीड जनरेट झाले पाहिजे, ते कन्व्हर्ट झाले पाहिजे. मग अशा वेळी तुम्ही रोज तुमचं प्रोफाईल तुमच्या कस्टमरला नाही पाठवू शकत. पण जर तुम्ही तुमच्या आयडिया शेअर केल्या ना, तर त्या व्यक्तीच्या मनात पण एक विश्वास निर्माण होतो, की नाही ही व्यक्ती खरंच एक्सपर्ट आहे हिच्या फील्डमध्ये. तुमच्याबद्दल एक विश्वास निर्माण करायचा असेल, तुमची आयडेंटिटी क्रिएट करायचं असेल, तर ब्लॉगिंग हे खूप चांगलं ऑप्शन असतं. 100% मॅडम. म्हणजे तुम्ही पर्सनल डायरीचं ज्या वेळेला बोलत होता त्यावेळेला मला ॲन फ्रँकची डायरी आठवली, जी करेक्ट. आपल्याला शाळेमध्ये होती. आणि
टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ब्लॉगिंग म्हणजे मला वाटतं आपली पर्सनल डायरीच आहे. जसं आपण त्याला पर्सनली लॉक करू शकतो आणि मला पाहिजे त्या वेळेला मी उघडून वाचू शकते. करेक्ट. पर्सनल ब्लॉगिंग टू प्रोफेशनल ब्लॉगिंग फार मोठा प्रवास मला वाटतं तुमचा या माध्यमातून झालेला आहे आणि तुम्ही जे म्हटलात की आपली एक्सपर्टी आपल्या कस्टमर समोर किंवा आपल्या वुड बी कस्टमर समोर प्रूव्ह करण्यासाठी ब्लॉगिंग हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. आणि सध्या सगळीकडेच टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशन झालेलं आहे. सो या प्रोफेशनल ब्लॉगिंगचे काही महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगू शकाल का? हो, निश्चितच. प्रोफेशनल ब्लॉगिंग मध्ये कसं असतं, की आपण जेव्हा पर्सनल ब्लॉगिंग मध्ये आपण काही लिहू शकतो. वैशाली गव्हाणकर काहीही बोलू शकते. पण उद्योजिका वैशाली गव्हाणकर आणि एज्युकेशन फील्ड मधली वैशाली गव्हाणकर फक्त एज्युकेशनच बोलावं लागेल. बरोबर. तुम्हाला पिक्चरची स्टोरी नाही सांगू शकत. नाही. ॲज अ ह्युमन बिईंग येस, मी पिक्चरची स्टोरी सांगू शकते, मी गाणं म्हणू शकते, मी डान्स सुद्धा करू शकते. पण प्राध्यापक वैशाली गव्हाणकर and especially in skill development and technology skill development, then I have to speak on that topic only. बरोबर. हे आहे की आपण आपलं प्रोफेशन काय आहे, आपण सोशल मीडियाला आपली आयडेंटिटी काय क्रिएट करणार आहोत, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. त्याचबरोबर ना लोकांचा एक हा खूप मोठा गैरसमज आहे की ब्लॉगिंग म्हणजे लिहिणं, खूप लिहिणं असं अजिबात नाहीये. मी माझ्या बॅचेस मधनं पण सांगत असते आणि टचवूड ही खूप चांगली गोष्ट आहे की आतापर्यंत माझ्या 60 बॅचेस झालेले आहेत वा. की जेवढ्या उद्योजकांना मी ब्लॉगिंग शिकवलंय. सो मी त्यांना हे सांगते की पहिले तुमचं टार्गेट ऑडियन्स कोण आहे हे ओळखा. तुमचं टार्गेट ऑडियन्स जर अबव्ह 60 असतील ना, तर तुम्ही पानाच्या पानं लिहिलं तरी ती लोक वाचतील. वाचणार. बरोबर. पण तुमचे म्हणजे टार्गेट ऑडियन्स किंवा कस्टमर हे जर टीनेजर्स असतील ना, तर त्यांना 150-200 शब्द पण ती मुलं वाचायला वेळ काढतील की नाही सांगता येत नाही. म्हणून तुमच्या टार्गेट ऑडियन्स नुसार तुमचं लिखाण बदलत जातं. त्याची भाषा बदलत जाते. तुमचे जर एक थोडंसं सीनियर सिटीजन किंवा एक अबव्ह 40च्या वरचे असतील, तर तुम्ही शुद्ध भाषा लिहिली तर चालेल. ही आजकालच्या मुलांना शुद्ध भाषा नाही समजणार. नाही मग समजत. हे सगळे चेंजेस ना तुम्हाला तुमच्या प्रोफेशन नुसार करावे लागतात. बरोबर. एखादे फॅशन डिझायनर असेल किंवा आता तुम्ही आहात, तुम्हाला एक महिलांसोबत कनेक्ट हवा असतो. सो तुमची भाषा तशी असली पाहिजे, जी महिलांना जवळची असेल. जर बरोबर. तुम्ही सगळ्या उद्योजकांबद्दल विचार कराल, तर ती भाषा थोडी बदलते. ह्या छोट्या-छोट्या टिप्स आपल्याला ना बिझनेस ब्लॉगिंग मध्ये वापराव्या लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेचदा काय होतं, की आपण खूप मोठं लिहितो आणि आपल्या मनाला समाधान असतं, की अरे वाह! मी खूप छान लिहिलं. पण प्रेक्षकांना, आपल्या कस्टमरला नेमकं काय आहे पाहिजे, हे ओळखणं देखील तितकंच महत्वाचं असतं. आणि त्यानुसार आपण लिहिणं, ते खूप महत्वाचं असतं. हे ना सुरुवातीला फक्त काही दिवस जातं आणि काही दिवसानंतर आहे ना आपले वाचकच आपल्याला घडवत जातात. मला तर लिटरली माझ्या वाचकांनी आणि माझ्या विद्यार्थ्यांनीच घडवलंय. ते माझे गुरु आहेत. ते मला नेहमी मार्गदर्शन करत असतात. नाही आता ही नाही, ही डायरेक्शन घ्यायला पाहिजे. सध्या हा ट्रेंड येतोय. आता ह्या डायरेक्शनला जायला पाहिजे. सो ते आपले खूप मोठे गुरु असतात. आपण नेहमी ना एक नवीन लर्निंगसाठी ओपन असलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे ब्लॉगिंगच्या संदर्भामध्ये. आणि अपडेटेड पाहिजे. आज आपलं करंट काय चालू आहे, करंट अफेअर्स आपल्याला माहिती पाहिजे, की आपल्या लिखाणामधनं, आपल्या बोलण्यातनं ते सगळं आलं पाहिजे. आणि एक सगळ्यात मोठा गैरसमज असतो, की ब्लॉगिंग म्हणजे फक्त टेक्स्ट. हं. असं नाही. ब्लॉगिंग ऑडिओ ब्लॉग आहेत, व्हिडिओ ब्लॉग आहेत. इव्हन टेक्स्ट ब्लॉग मध्ये देखील प्रेझेंटेशन खूप महत्वाचं असतं. मग प्रेझेंटेशन मध्ये तुमचे इन्फोग्राफिक्स येतात, तुमचं टेक्स्ट येतं. बरेचदा तुमचे 100 शब्द एक इन्फोग्राफिक्स सांगून जातं, पण इन्फोग्राफिक्स पण त्याला रिलेटेड असलं पाहिजे. ह्या छोट्या-छोट्या टिप्स वापरून आहे ना, तुम्ही तुमचं ब्लॉगिंग खूप सक्सेसफुल बनवू शकता आणि तुमच्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून खूप जास्त कस्टमर तुम्ही मिळवू शकता. माझा बिझनेस लिटरली ह्याच गोष्टींवर चालू आहे. नक्कीच मॅडम, तुमच्या ह्या छोट्या-छोट्या टिप्स मला वाटतंय प्रत्येक जो कोणी ब्लॉगर बनू इच्छितो किंवा सध्या ब्लॉगिंग करतोय, त्या प्रत्येकाला फार उपयोगी पडणार आहेत. आणि जसं तुम्ही म्हणालात, की व्यवसाय म्हणजे काय असतंय, तर आपण प्रॉब्लेमला सोल्युशन देतोय. दॅट इज द बिझनेस कन्सेप्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं तुमची लर्निंग प्रोसेस अजून सुरू आहे. तुम्ही म्हणजे ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे, की तुम्ही म्हणताय, "बाबा माझी लर्निंग अजून सुरू आहे. माझे विद्यार्थी, माझे वाचक हे माझे गुरु आहेत."
कारण ते आपल्याला सांगतात की त्यांना कशाबद्दल वाचायचं आहे किंवा त्यांना त्यांच्या कुठल्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन हवंय. मला वाटतं ही एका खऱ्या व्यावसायिकाची गुणधर्म आहे, जे तुम्ही आता आमच्या सगळ्यांसमोर मांडताय. आणि माझ्या प्रत्येक ऑनलाईन मैत्रिणीला मला हे निश्चितपणे सांगावंसं वाटतं की व्यावसायिक होण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की सातत्यानं आपल्याला शिकत राहिलं पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी असेल किंवा कोणताही नवीन गुण असेल तो आपल्याला ऍब्झॉर्ब करत राहिला पाहिजे. अतिशय छान पद्धतीने आणि सोप्या भाषेत मॅडम तुम्ही ब्लॉगिंग समजावून सांगितलं. फक्त माझी एक शंका अशी होती की इथं आपण मिक्स लँग्वेज वापरू शकतो का? म्हणजे हिंदी, इंग्लिश, मराठी असं एका ब्लॉगिंग मध्ये येऊ शकतात का, एका ब्लॉग मध्ये? नक्कीच वापरू शकतो. मी सांगितलं ना, जी तुमच्या ग्राहकांची भाषा ती तुमची भाषा. तुमचा ग्राहक ज्या भाषेत बोलत असेल ना, ती तुमची भाषा. तुम्ही एक तो पिक्चर होता, मला नाव नाही आठवत आहे, ते त्याच्यामध्ये तो मुन्नाभाई होता. तो सचिन नाही सॉरी संजय दत्तचा पिक्चर होता कुठला? मुन्नाभाई एमबीबीएस. हा आय थिंक सो. नाही, त्यामध्ये ती पत्रकार असते. नाही, रेडिओ जॅकी असते. रेडिओ लगे रहो मुन्नाभाई. आहे त्यामध्ये. लगे रहो मुन्नाभाई. येस. तर तो म्हणतो की जी माझ्या विद्यार्थ्यांची भाषा ती भाषा मी बोलणार. तसंच आपल्याला ब्लॉगिंग मध्ये जी आपल्या ग्राहकांची भाषा ती आपल्याला बोलायची आहे. कारण आपला उद्देश आहे की आपल्या ग्राहकांनी आपली निवड केली पाहिजे. आपल्याला असं वाटत असतं आपण ग्राहकांना निवडतो, पण नाही, ग्राहक आपल्याला निवडत असतात. म्हणून आपली भाषा अशी पाहिजे ना की आपल्या ग्राहकांनी आपल्याला निवडलं पाहिजे. आणि ही निवड केव्हा होईल की जेव्हा त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होईल. आणि विश्वास निर्माण होण्याचं एक मुख्य साधन म्हणजे तुम्ही कन्सिस्टंट राहणं. तुम्ही कन्सिस्टंट त्यांच्या समोर येणं. मग तुमचे ते व्हिडिओ ब्लॉग असू दे, तुमचे ऑडिओ ब्लॉग असू दे, तुमचे टेक्स्ट ब्लॉग असू दे, तुमचे इन्फोग्राफिक्स असू दे. तुम्ही कंटिन्युअस लोकांसमोर येणं आणि तुमचं नॉलेज, तुमचं ज्ञान त्या क्षेत्रातलं हे लोकांना दाखवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण एक मोस्टली आपण एक बघतो की एक साधारण दुसऱ्या तिसऱ्या पिढीचे जे उद्योजक असतात त्यांच्याकडे पूर्वापार चालत आलेलं असतं. पण जे पहिल्या पिढीचे उद्योजक असतात ना, ते असं काही त्यांच्यामध्ये वेगळं असतं. एक तळमळ असते की नाही, मला ना हे द्यायचंय समाजाला, याची गरज आहे. हा प्रॉब्लेम कदाचित आपल्यासारख्या सामान्य लोकांना दिसत नाही, पण तो त्याला दिसत असतो. दिसतो, बरोबर. आणि तो त्या तळमळीने तो द्यायला जातो. पण आपल्याला ते कळत नसतं. पण अशा वेळी त्याच्या बोलण्यातनं, त्याच्या लिखाणातनं आपल्याला जर ते डेप्थ नॉलेज मिळत गेलं ना, तर आपल्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो, की नाही, ही व्यक्ती ना खरंच ट्रस्टवर्दी आहे आणि ही आपल्याला चांगलं मार्गदर्शन करेल आणि आपल्याला याच्याकडे जायला पाहिजे. हे खूप महत्वाचं असतं. मला वाटतं आपल्या व्यवसायामध्ये असेल किंवा आपल्या रिलेशनमध्ये असेल, ऑनलाईन रिलेशनमध्ये एक विश्वासाचा पूल बांधण्याचं काम ब्लॉगिंग करते असं मला वाटतंय. कारण तो नक्कीच. विश्वास आणि सातत्य, जसं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता सांगितला सातत्याचा, ते कोणत्याही गोष्टीत लागू पडतं. पण ब्लॉगिंगमध्ये जर आपण सातत्यानं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जात राहिलो, तर तो विश्वास कायमस्वरूपी होण्यासाठी आपल्याला ब्लॉगिंग निश्चितपणे मदत करतं मॅडम. अतिशय छान ब्लॉगिंगबद्दल तुम्ही आणि ब्लॉगबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर काय होतं, हं. आपण लोकांसोबत कनेक्ट होतो, पण आपण स्वतः पण ग्रो होत जातो. येस. आपल्याला पण एक मार्ग दिसत राहतो. म्हणजे बरेचदा ना पहिल्या ब्लॉगच्या वेळी तुम्ही असं विचार पण नाही करणार की मला आता कुठे पोहोचायचंय. पण 6व्या-7व्या ब्लॉग पर्यंत ना एक तुम्हाला पण क्लॅरिटी येते. म्हणजे तुम्हाला स्वतःला क्लॅरिटी आणण्यासाठी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी, स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी, एक आपलं सोशल इमेज डेव्हलप करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ब्लॉगिंग खूप महत्वाचं आहे. नक्कीच मॅडम. मला अजूनही आठवतंय, मी माध्यमिक शाळेत होते त्यावेळेला आम्हाला डायरी लिहिण्यासाठी म्हणजे सर म्हणा, मॅडम म्हणा सांगायचे, की तुमच्या विचारांची बैठक जर पक्की करायची असेल आणि त्यांना योग्य दिशा द्यायची असेल तर तुम्ही डायरी लिहित जा. तुमचे रोजचे अनुभव त्याच्यामध्ये शेअर करत जा. म्हणजे तुम्हाला भविष्याकडून काय हवंय हे तुम्हाला कळेल. आणि मला वाटतं हे टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये ब्लॉगर हा आपला तसा साथी म्हणायला काही हरकत नाही. जो नक्कीच. क्लॅरिटी आपल्याला नक्कीच देईल आणि आपल्या भविष्याबद्दल सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करेल. फार छान सांगितलं मॅडम तुम्ही. आता आपण थोडंसं डिजिटल मार्केटिंगकडे येऊया, जो आत्ताच्या प्रत्येक व्यावसायिकाचा महत्त्वाचा एक घटक आहे. कारण मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग ह्यामधला थोडासा फरक तुम्ही सांगा आणि मग डिजिटल मार्केटिंगमध्ये कोणकोणत्या पद्धतीने आपण जाऊ शकतो याविषयी थोडंसं सांगा. ऑफलाईन मार्केटिंग आणि ऑनलाईन मार्केटिंग दोन्ही मार्केटिंग, मी म्हणते दोन्हींचा गेम खूप वेगळा आहे. ऑफलाईन मार्केटिंग मध्ये तुमचा पर्सनल टच असतो, त्यामुळे लवकर विश्वास बसतो आणि लोक तुमच्याकडे लवकर अट्रॅक्ट होतात कस्टमर.
कारण तिथे तुमचा फिजिकल प्रेझेन्स असतो. पण आता ऑनलाईन मार्केटिंग मध्ये जर तुम्हाला तुमचा प्रेझेन्स टिकवायचा असेल ना, तर तुम्हाला सातत्य खूप महत्वाचं आहे. सातत्य येण्यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची क्लॅरिटी खूप गरजेची आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय झालंय, की आपले उद्योजक जे आहेत सध्या सगळेच कठीण काळामधनं जात आहेत. बरोबर. अशा वेळी प्रत्येकाला सोशल मीडियावर पे करणं किंवा पेड ऍड करणं पॉसिबल नाही होत. आणि त्या ऍडला पण किती रिस्पॉन्स मिळेल ना, हे नाही सांगू शकत. कारण ती लीड जरी आली तुमच्याकडे, तरी त्याला कन्व्हर्जन पर्यंत बऱ्याच मोठा प्रवास करावा लागतो. पण हो. अशा वेळी जर तुम्ही ब्लॉगिंग किंवा लोकांसोबत या माध्यमातून जर कनेक्ट झालात ना, तर तुम्हाला इकडे चांगल्या पद्धतीने लीड जनरेशन होऊ शकतं. आपण परत येतोय ब्लॉगिंगवरच. कारण तो मला वाटतं बेस आहे. डिजिटल मार्केटिंगचा येस, बेस हा डिजिटल ब्लॉगिंग आहे असं मार्केटिंगचा वाटतं. बेस आहे. येस. आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये ब्लॉगिंग व्यतिरिक्त अजून काय काय वापरलं जाऊ शकतं? डिजिटल मार्केटिंग मध्ये एक सगळ्यात महत्वाचं असतं, आपलं जे सोशल मीडिया आपण यूज करतो ना, तो प्रॉपर जो प्लॅटफॉर्म आहे तो तुमच्या व्यवसायाला सुटेबल आहे का, हे पहिले बघणं खूप गरजेचं आहे. बरेचदा काय होतं, की आपण सगळे फेसबुक वापरतात म्हणून आपण फेसबुकला जायचं, सगळे लिंक्डइनला जातात म्हणून आपलं लिंक्डइनला जायचं, असं न करता आपल्या बिझनेस नुसार कुठला सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी योग्य आहे हे ओळखून तिथे तुम्ही जर तुमची इमेज बिल्ड केली ना, तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. म्हणजे समजा जर आता एखादं ग्राउंड आहे, एखाद्या ग्राउंडवर इथे 1 फूट खड्डा खोदला, तिथे 1 फूट खड्डा खोदला, तिथे 1 फूट खड्डा खोदला, तर त्याचा इम्पॅक्ट नाही होणार. पण एकाच जागी जर तुम्ही 5-10 फूट गेला खाली, तर कदाचित तिथे पाणी लागेल. बरोबर. समजा ते तुम्ही यूज करतात, ते आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. तुमचे ग्राहक समजा जर टीनेजर्स असतील, तर तुम्ही Instagramला जाऊ शकता. कारण मोस्टली Tumblr, Instagram हे मुलांमध्ये फेमस आहेत. माझा आवाज येतोय का प्रणोती? हो, येतोय येतोय मॅडम, येतोय. जर एक साधारणतः जी मध्यमवयीन लोक आहेत ती Facebookवर आहेत. जर तुम्हाला प्रोफेशनल पाहिजे असतील, तर तुम्ही LinkedInवर जाऊ शकता. अशा पद्धतीने एक विचार करा, की तुमचा ग्राहक कुठे आहे आणि जिथे तुमचा ग्राहक आहे तिथे तुम्ही पाहिजे. बरोबर. अदरवाईज माझा ग्राहक आहे समजा Facebookला आणि मी काम करते Tumblrवर किंवा Instaला, तर उपयोग नाही होणार ना. सो तुमचा ग्राहक कुठे आहे ते ओळखून मग त्या प्लॅटफॉर्मचा डीप स्टडी करून त्याची प्रॉपर स्ट्रॅटेजी प्लॅन करून मग तुम्ही तिथे पोस्टिंग किंवा पेड ऍड्स किंवा अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. नक्कीच मॅडम. आता थोडंसं महिला उद्योजकांच्या म्हणजे महिला व्यावसायिकांच्याकडे आपण येऊ. आणि जनरली असं बघितलं गेलंय, म्हणजे मी स्पेशली फेसबुकबद्दलच बोलतेय. कारण फेसबुकमध्ये फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणं, त्यानंतरचे पुढचं काय म्हणतो आपण त्याला, अनसेफ कॉन्व्हर्सेशन जे असतं किंवा थोडंसं त्रासदायक जे असतं, म्हणून बऱ्याच महिला या फेसबुक पासून लांब असतात. किंवा फेसबुक नको रे बाबा, आपली प्रोफाईल उघड करायला नको, किंवा नको आहे मला ते झंझटच नको आहे, असं असतं. पण त्यामुळे त्या फार मोठ्या प्लॅटफॉर्मला मुकतात असं माझं पर्सनली मत आहे. कारण जर त्यांना त्यांचा व्यवसाय हा दुप्पट करायचा असेल, ऍक्च्युली तो पाचपट होतो मला वाटतं फेसबुकच्या आणि ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून. पण रिस्क नको म्हणून त्या फेसबुकला जॉईनच होत नाही. मग अशा व्यक्तींना सेक्युरिटी बेस आपण काय सोल्युशन देऊ शकतो का, किंवा फेसबुक हाताळताना काय काळजी घ्यायची हे आपण सांगू शकतो का? हीच एक मोठी रिस्क आहे. जर तुम्ही उद्योगात आलात तर तुम्हाला थोडी तरी रिस्क घ्यावीच लागेल. घ्यावीच लागणार. बरोबर. कारण तुम्ही उद्योगात येऊन खूप मोठी रिस्क घेतली आहे आणि तुम्ही सगळ्यांच्या एक पाऊल पुढे आहात म्हणून तुम्ही ही रिस्क घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणेल, की तुम्ही हा एवढा मोठा डिसिजन घेतलात आणि उद्योगात आलात. आता उद्योगात आलात तर घाबरायचं नाही. फक्त एक थोडंसं प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावे लागतात, की आपलं ज्या खूप अशा पर्सनल गोष्टी असतात, त्या शेअर न करता एक आपलं प्रॉपर बसून आपलं प्रोफाईल डिझाइन करणं हे खूप महत्वाचं असतं. मी पण आता प्रोफेशनली. एक महिला उद्योजिका आहे. त्यामुळे प्रोफेशनली आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. पण जर तुम्ही तुमचं जर प्रॉपर एक प्रोफेशनल तुमचं प्रोफाईल डिसाईड केलेलं असेल, तुम्ही त्या पद्धतीने स्वतःला जर रिप्रेझेंट करत असाल,
तर लोक तुम्हाला त्याच पद्धतीने बघतात, त्याच नजरेने बघतात आणि तसंच फॉलो करतात. त्यामुळे प्रोफाईल सेट करणं हे खूप महत्वाचं असतं. बरोबर. आपण काय बोलतो, का कसं वागतो, आपली बॉडी लँग्वेज कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी ना आपले लोक ऑब्झर्व्ह करत असतात. सो आपण जर प्रोफेशनलिझम दाखवलात, तर लोक पण प्रोफेशनलिझम दाखवतात. आपण म्हणतो ना, आपल्या आपल्या चष्म्यातनं जग बघायचं आणि हा चष्मा मग लोकांसमोर दिसला पाहिजे. बरोबर, बरोबर. आपल्याला जर हिरवं जग बघायचंय, तर आपल्याला ग्रीनच घालावं चष्मा लागेल. घालायला लागेल. आपण जर मल्टी कलर वापरला, तर मग ती मल्टी कलरच समोर येणार आहे. त्यामुळे आपलं हे सगळं प्रोफेशनल लोकांना दाखवणं खूप गरजेचं आहे. Facebookचा वापर देखील सेफ करा. असेच फोटो तिथे शेअर करा, की जे तुमचे प्रोफेशनल आहेत, जे ज्यामुळे तुमच्या उद्योगाच्या वाढीसाठी मदत होईल, अशा गोष्टी शेअर करा. तुम्ही जर खूप खूप पर्सनल तिकडे शेअर करत गेलात, की मग लोक त्यावर कमेंट्स करणारच. बरोबर. लोकांनी कशावर कमेंट्स करावी हे पण महत्वाचं आहे. नक्कीच. म्हणजे ही काळजी घेऊन आपण Facebookचा वापर करू शकतो. कारण आता ज्या नक्कीच करू फील्डसाठी शकतो. म्हणजे मोस्ट ऑफ द कस्टमर म्हणजे कॉमन कस्टमर प्लॅटफॉर्म जर आपण निवडला सोशल मीडियामधला, तर तो मला वाटतं Facebook आता जास्त प्रभावशाली माध्यम आहे सोशल मीडियामधलं, ज्या माध्यमातून बरेचसे ॲडव्हर्टाइजमेंट होतात आणि बऱ्याचशा ग्राहकांना तिथूनच चांगल्या चांगल्या आयडिया मिळतात. सो इथं आपण जर काळजी घेतली, की आपल्याला काय प्रोफेशनली Facebookवरती काय पोस्ट करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपली प्रोफाईल सेट करायची आहे, तर आपल्याला जे काही वुड बी प्रॉब्लेम्स असतील ते कदाचित येणार नाहीत आणि आले तरी ते आपण प्रोफेशनली आपण हँडल करू शकतो. फार चांगलं सांगितलं मॅडम तुम्ही. आता जसं आपण डिजिटल मार्केटिंग बद्दल बोलतोय, ब्लॉगिंग बद्दल बोलतोय, ह्या सगळ्याचा तुमच्या प्रोफेशनला काय फायदा झाला का? आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलात की 60 जणांची ब्लॉगिंगची बॅच तुम्ही घेतली. तसं तुमच्या हातामधून काय उद्योजक घडलेले आहेत का? त्याची 1-2 उदाहरणं सांगा ना. नक्कीच. 60 जणांची नाही, 60 बॅचेस झाल्यात. 60 अराउंड बॅचेस सॉरी. 300 प्लस आपले स्टुडंट आहेत. अरे वाह! 300 प्लस स्टुडंट आहेत. सो ही खरंच मला प्राउड फीलिंग होणारी गोष्ट आहे, की आम्ही नक्कीच. एवढ्या लोकांना मदत करू शकली. आणि हे सगळं फक्त सोशल मीडियामुळे शक्य झालं. कारण माझी आयडेंटिटी मी सोशल मीडियामधनंच तयार केली. ना ते खूप प्रभावी असतात आणि शब्दच आणतात. जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळी कदाचित ते शब्द कुठल्या उद्देश प्रणोती आवाज येतोय? हो, येतोय मॅडम, येतोय. हां. पण ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ ब्लॉग करता, ऑडिओ ब्लॉग करता, त्यावेळी तुमचे गेस्चर, तुमचा आवाजाचा टोन, ह्या सगळ्या गोष्टी ना लोकांसमोर येतात. सो त्या दृष्टिकोनातून पण स्वतःला प्रेझेंट करणं गरजेचं आहे. आम्ही आतापर्यंत बऱ्याच लोकांचे प्रोफाईल सेट केलेले आहेत. त्यांना ब्लॉगिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे. त्याचे काही उदाहरणं पण सांगायला आवडतील. वेळ आहे का प्रणोती आपल्याकडे? हो, आहे मॅडम. सांगू शकता तुम्ही. सो एक नाचणी रवाचं उदाहरण तर खूप फेमस आहे आमचं, हं. की एक महिला होत्या, की मी मुद्दाम महिलांचंच उदाहरण इथे आठवून सांगितलं, की त्या त्यांचे नाचणी रवा हा त्यांचा मेन प्रॉडक्ट होतं ओके. आणि आम्हाला ऑनलाईन करायचं होतं. तर आम्ही त्यांना सांगितलं, की नाचणी रवा असं जर डायरेक्टली सेल केला ना, तर लोक घेणार नाहीत बरोबर. कदाचित. कारण हा आपल्या रोजच्या जेवणातला पदार्थ नाहीये. म्हणून आम्ही त्यांना पहिले नाचणी रव्याचं महत्त्व वगैरे सांगितलं ब्लॉगच्या माध्यमातून. मग व्ही ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही काही स्पर्धा ऑर्गनाइज केल्या आणि मग त्यातनं पदार्थांचं एक कॉम्पिटिशन ठेवली. इन्ग्रेडियंट मेन नाचणी रवा असला पाहिजे. मग हा नाचणी रवा मिळेल कुठे? तर मग तो त्यांच्याकडे मिळेल. मग अशा पद्धतीने त्यांचा आम्ही एक ग्रो केलं. त्याचबरोबर बिझनेस त्यांच्या ग्रो केला. पोस्टिंगचा वेळ ठरवला. की नाचणी रवा किंवा एक रेडी टू कुकचे आयटम महिला केव्हा घेतात, की त्या सकाळी जेव्हा सगळ्या कामातनं रिलॅक्स होतात आणि दुपारी बसतात, तेव्हा त्या ते वाचून ते आणू शकतात आणि संध्याकाळच्या जेवणाला ते वापरू शकतात. वापरू शकता. मग अशा पद्धतीने एक सेट केलं. आणखी एक दुसरं उदाहरण एक ॲस्ट्रोलॉजर होत्या. म्हणजे आहेत त्या अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. त्यांचं पण एक खूप छान पद्धतीने कॅम्पेन आम्ही केलेलं. ते पण ब्लॉगच्याच माध्यमातून केलं होतं.
त्यांना आम्ही शी इज ऍस्ट्रॉलॉजर आणि मग त्यांना आम्ही ऍस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड सिरीज केल्या होत्या, की कसं असतं सगळेजण काय करतात एक वन लाईनर वगैरे सांगतात. पण आम्ही ना त्यांचं थोडंसं असं एंटरटेन कडे वळणारं सीरीज केली होती, की ह्या राशीचे लोक कसे असतात, मग यांच्यासोबत कसं डील करायचं, मग त्याच्यातल्या गमती-जमती, अशा पद्धतीने केलं होतं. असे वेगळे-वेगळे आयडियाज काढून आहे ना, आपण हे कॅम्पेन करू शकतो आणि ह्याच्यामध्ये ब्लॉग हे खूप महत्वाचं माध्यम तुम्हाला ठरतं. एक इव्हेंट प्लॅनर होते. त्यांचं पण खूप छान प्लॅनिंग केलं होतं आम्ही. जेव्हा म्हणजे इव्हेंट होतात ना, तर इव्हेंटला काय असतं मोस्टली, की ती लोकं फक्त एक आपल्याला इव्हेंट प्लॅनर म्हणजे काय वाटतं, की आपल्या घरामध्ये जे इव्हेंट होतात, त्याच्यासाठी एखादा बोलवणारा व्यक्ती. आपण एवढंच आपली त्याची आयडेंटिटी असते. पण बरोबर. त्या इव्हेंटमधनं त्याला जे एक्सपिरियन्स आलेत ना, ते खूप भन्नाट असतात. म्हणजे तो प्रत्येक एकेका फॅमिलीबद्दल एक-एक सांगतात, की "अरे मॅडम ही अशी फॅमिली भेटली होती, तशी फॅमिली." म्हणजे ते ऐकून कधी-कधी हसून-हसून आमची पण बरोबर. पोट दुखायला लागायचं. मग ते आम्ही लिहायला सुरुवात केली आणि मग कधी-कधी ना सीरियस मोडवर पण असतात काही, की "अरे ह्या लग्नामध्ये असं झालं, मग यांनी हे सोल्युशन दिलं." म्हणजे त्यातनं पण एक इव्हेंट प्लॅनर हा असा आहे, की बाबा काही झालं तर हा सोडून जाणार नाही. फायनान्शियल प्लॅनरचं एक महिला होती, त्यांचं पण केलं होतं. फायनान्शियल प्लॅनिंगसाठी ब्लॉगिंग हे खूप महत्वाचं आहे. हो, हो, हो. फायनान्सर जवळ जातं त्यावेळी त्याला विश्वास खूप महत्वाचा असतो. कारण तो व्यक्ती त्याचा पैसा तुमच्या हातात देत असतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगसाठी तर ब्लॉगिंग खूप महत्वाचं आहे. सो फायनान्शियल प्लॅनरचं जेव्हा आम्ही केलं होतं, तिला ते पण सांगितलं होतं, की तू ना तुझ्या आत्तापर्यंतचे आलेले एक्सपिरियन्स तू कसे सेटल केले, त्यांचे क्लेम कसे सेट केले, त्याच्या स्टोरीज आम्ही लिहिल्या. पण त्यातनं एक विश्वास निर्माण झाला, की नाही माझ्या घरात काही झालं ना, तर ही महिला आहे माझ्या फॅमिली सोबत. आणि हे खूप महत्वाचं आहे, की कारण एका महिलेबद्दल विश्वास लवकर होतो. म्हणजे एखादा पुरुष जर असेल ना, की अरे माझ्यानंतर माझ्या बायकोसोबत ही असेल. तसं कोणी महिला उद्योजक याला फायनान्शियल प्लॅनरला कोणी उभं करणार नाही. पण तो एक नाही. विश्वास निर्माण झाला ना, की ते खूप भन्नाट होतं. आणि मग त्या महिलेची आणि त्या फॅमिलीची एक खूप घट्ट मैत्री होते. आणि मग एकातून सगळ्यांचे इन्शुरन्स निघतात. बरोबर. तर ह्या अशा छोट्या-छोट्या गमती-जमती खूप आहेत. म्हणजे खूप जणांचं हे केलेलं आहे. नाही मी आणि तुम्ही जे म्हणजे सगळे सेक्टर्स कव्हर केलेत मॅडम. मला या म्हणजे या प्रश्नापाठीमागचा माझा उद्देशच हा होता, की ब्लॉगिंग हा फक्त कुठल्याही एका क्षेत्राशी निगडीत नाहीये. तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये बिझनेस करा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला तुमचं एक विश्वासाचा पूल तयार करायचा असेल, आपला ग्राहक वर्ग तयार करायचा असेल, तर ब्लॉगिंग हा मेन आहे असं मला त्यातलं सांगायचं होतं. आणि जे काही आपण आपल्या आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिकल आयुष्यामधले अनुभव घेतलेले आहेत, ते आपण जर ब्लॉगिंगच्या माध्यमातून मांडू शकलो, तर मला वाटतं आपल्या ऑनलाईन व्यवसायाला एक ऑनलाईन स्वरूप देताना एक फार चांगलं एक व्हिजन आपल्याला लोकांसमोर ठेवता येईल आणि त्या माध्यमातून आपला व्यवसायाचा वेगही वाढवता येईल आणि व्यवसायाचा नफाही वाढवता येईल. सो अतिशय चांगलं डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग आणि तुमचं पूर्ण एक एक्सपर्टीज जो तुम्ही मांडला मॅडम, तो अतिशय सुंदर पद्धतीनं मांडलात. आणि आता आपण ज्या महिलांच्या सोबत काम करतो, म्हणजे महिलाला उद्योजिका म्हणून घडवत असताना याचा सगळ्याचा कसा फायदा होईल हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर प्रत्येक महिलेला म्हणजे हा मेसेज मिळणारच आहे. पण तरी मी तुम्हाला अशी विनंती करते, की आपल्या ह्या सगळ्या महिला उद्योजकांना तुम्ही एक मेसेज द्यावा. प्रत्येकाची एक स्टोरी असते आणि ती खूप भन्नाट असते. आणि जी स्टोरी जोपर्यंत समोर येणार नाही ना, तोपर्यंत लोकांना कळणार नाही तुम्ही किती स्ट्राँग आहे. येस. आणि जी स्ट्राँग असते ना, तीच उद्योजिका होऊ शकते. म्हणून मी सगळ्या उद्योजकांना हेच सांगेल, की तुमची स्टोरीज लिहा, ब्लॉगिंग करा, लोकांसमोर या. जर तुम्हाला असं वाटत असेल मी बोलू नाही शकत तर लिहा. जर तुम्हाला असं वाटत नसेल, की तुम्ही लिहू नाही शकत तर बोला. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की मला कॅमेरा समोर मी येऊ शकते तर व्लॉगिंग करा, ऑडिओ लॉगिंग करा, ब्लॉगिंग करा, काही करा, पण समोर या, कन्सिस्टंट राहा, क्लिअर राहा आणि जास्तीत जास्त बिझनेस डिजिटल मार्केटिंग मधनं मिळवा. कारण हे 21व्या शतकातलं एक वरदान आहे आपल्याला मिळालेलं. आणि आपण हे असं सोडायला नको.
आपण सर्वांनी डिजिटल मीडियावर, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपला प्रेझेन्स वाढवणं आणि इथे जे इतर कंपन्या, मोठे मोठे ब्रँड जे लाखो करोडचे टर्नओव्हर करतायत ना, त्यातनं आपण सुद्धा कमवणं हा आपला अधिकार आहे आणि आपण तो करायलाच पाहिजे. नक्कीच, नक्कीच. सो अतिशय प्रत्येकीने प्रेरणादायी डिजिटल मेसेज. मार्केटिंगवर या आणि टेक्नॉलॉजी खूप हार्ड नाहीये, ती अगदी सोपी आहे, युजर फ्रेंडली बनवलेली असते. फक्त आपल्या मनामध्ये एक भीती असते की मला जमेल की नाही. पण तुम्ही जर एवढं मोठं शिवधनुष्य उचललेलं आहे, तर ही गोष्ट खूप मायनर आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही हे नक्की करू शकाल, हे मी खात्रीपूर्वक सांगते. म्हणून टेक्नॉलॉजी शिका, टेक्नॉलॉजीला घाबरू नका, डिजिटल प्लॅटफॉर्मवर या आणि सक्सेसफुल व्हा. बेस्ट लक फॉर दॅट. थँक्यू सो मच. अतिशय प्रेरणादायी मेसेज दिलात मॅडम तुम्ही. आणि मला वाटतं तुमचा हा इंटरव्ह्यू ज्या महिलेला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी थोडीशी भीती वाटते किंवा इनसिक्युरिटी वाटते ना, तिनं हा इंटरव्ह्यू बघायलाच पाहिजे असं मला वाटतंय. सो थँक्यू सो मच फॉर युअर गायडन्स अँड टाईम. आणि माझ्या सगळ्या ऑनलाईन मैत्रिणींचे पण मनपूर्वक आभार. कमेंट देत राहा आणि बघत राहा इंटरव्ह्यू. हा प्रत्येक इंटरव्ह्यू तुम्हाला एक नवीन विचार देणार आहे, एक नवीन विजन देणार आहे आणि तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी मदत करणार आहे. सो स्टे ट्यून. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू प्रणोती आणि थँक्यू महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सपोर्ट सेंटर. तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच अँड बेस्ट लक फॉर युअर फ्युचर जर्नी. थँक्यू सो मच मॅम. थँक्स प्रणोती. थँक्यू मॅम. थँक्यू.